शांतीनगर नावाचे एक छोटेसे गाव होते. त्या गावात शंकर याचे एक छोटेसे चहाची टपरीचे दुकान होते. त्याची पत्नी सावित्री घरातील कामांसोबतच दुकानातही त्याला मदत करत असे. त्यांना 2 मुले होती, ओंकार आणि गौरी. दोघांनाही आई वडिलांच्या कष्टांची जाणीव होती. त्यामुळे ते छोट्या छोट्या आनंदातही समाधानी राहत असत. एके दिवशी शाळेतून घरी परतताना गौरीने रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात काही मुले मोठ्या आनंदाने पिझ्झा खाताना पाहिली. तिने निरागसपणे आपल्या बाबांना विचारले, अहो बाबा, आपणही कधी पिझ्झा खाऊ शकतो का? गौरीचा प्रश्न ऐकून शंकर आणि सावित्री यांनी एकमेकांकडे पाहिले. शंकरने हलकेसे हसत मुलीला जवळ घेतले आणि म्हणाला, हो ग बाळा, पिझ्झा थोडा महाग असतो, पण तुझा बाबा काही ना काही मार्ग नक्की काढेल. त्या रात्री शंकर बराच वेळ विचार करत बसला. दुसऱ्या दिवशी त्याने बाजारातून ब्रेड, टोमॅटो, कांदा आणि थोडेसे पनीर आणले. घरी आल्यावर त्याने ब्रेडच्या स्लाइसवर टोमॅटोची चटणी लावली. त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि किसलेले पनीर पसरवले. मग ती ब्रेड मंद आचेवर तव्यावर छान भाजून घेतला. थोड्याच वेळात गरमागरम ब्रेड पिझ्झा तयार झाला. शंकरने मुलांना हाक मारली, या रे, तुमचा खास पिझ्झा तयार आहे. ओंकार आणि गौरीने पहिला घास घेताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. दोघेही आनंदाने म्हणाले, अरे वा बाबा, हा तर दुकानात मिळणाऱ्या पिझ्झापेक्षाही खूपच चविष्ट आहे. अगं आई, आपण रोज असाच ब्रेड पिझ्झा खाऊ शकतो का? अगं, मला तर काही हरकत नाही, पण तुझ्या बाबांकडे रोज इतका वेळ असेल का ते त्यांनाच विचारा. अगं, जर तुम्हा सगळ्यांना इतका आवडला असेल तर हा इतर लोकांनाही खाऊ घालायला काय हरकत आहे. मग दुसऱ्या दिवशी शंकरने आणखीन काही ब्रेड पिझ्झा तयार केले आणि आपल्या चहाच्या टपरीवर विक्रीसाठी ठेवले. सुरुवातीला लोक थोडे सांशेक होते. त्यातून काही जण म्हणाले, अरे, चहाच्या टपरीवर पिझ्झा, ही चहाची टपरी आहे की हॉटेल? अरे भाऊ, एकदा चाखून तर पहा, आवडला नाही तर तुमचे पैसे परत. गावातील एका वयोवृद्धाने सर्वप्रथम ब्रेड पिझ्झाचा तुकडा खाल्ला. पहिला घास घेताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. अरे वा, खरंच याची चव तर खूपच अप्रतिम आहे. हळूहळू ग्राहकांची संख्या वाढू लागली. काही दिवसातच शंकरच्या टपरीवर ब्रेड पिझ्झासाठी मोठी गर्दी होऊ लागली. एके दिवशी जवळच्या शहरातून आलेला एक प्रवासी चहा पिण्यासाठी टपरीवर थांबला. त्याने चहा सोबत ब्रेड पिझ्झाही मागवला. त्याने पहिला घास घेताच तो आनंदाने म्हणाला, अरे भाऊ, हा ब्रेड पिझ्झा तर खूपच स्वादिष्ट आहे. हे बनवायला तुम्ही कुठे शिकलात? अहो साहेब, कुठेही शिकलो नाही. माझ्या मुलांच्या आनंदासाठी सहज बनवला होता. पण सगळ्यांनाच तो इतका आवडला की आता हा माझ्या टपरीची खास ओळख बनला आहे. अरे भाऊ, माझ्या जवळच्या शहरात एक हॉटेल आहे. तुमची इच्छा असेल तर तिथे येऊन तुम्ही तुमच्या ब्रेड पिझ्झाचा स्वतंत्र स्टॉल सुरू करू शकता. शंकरला हा प्रस्ताव ऐकून खूप आनंद झाला. मात्र त्याच्या मनात एक भीतीही होती. एवढ्या मोठ्या शहरात आपली ओळख कशी निर्माण होणार, असा प्रश्न त्याला सतावत होता. त्याने सावित्रीशी याबद्दल चर्चा केली. सावित्री म्हणाली, अहो, गावात तर तुम्ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, पण शहरातही तीच मेहनत आणि चिकाटी लागेल. आपण त्यासाठी तयार आहोत ना? हो सावित्री, प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एका छोट्याशा पावलानेच होते. माझे पहिले पाऊल या छोट्याशा टपरीतून पडले. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. मग काही दिवसांनी गावात एका महाविद्यालयातील काही विद्यार्थी आले. त्यांनी शंकरच्या ब्रेड पिझ्झाची चव चाखली. त्यापैकी एक विद्यार्थी म्हणाला, अरे वा, हा ब्रेड पिझ्झा तर अप्रतिम आहे. याचा व्हिडिओ आपण सोशल मीडियावर टाकूया. हळूहळू शंकरचा ब्रेड पिझ्झा सर्वत्र प्रसिद्ध होऊ लागला. गावातील लोक चहा सोबत आवडीने ब्रेड पिझ्झाचा आस्वाद घेऊ लागले.
पण नशिबाने अचानक वेगळेच वळण घेतले. एके रात्री शंकर दुकान बंद करून घरी परतत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या एका वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. गावकऱ्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. ही बातमी समजताच सावित्रीला मोठा धक्का बसला. ती मुलांना मिठी मारून रडू लागली. तेव्हा ओंकार आईचे अश्रू पुसत म्हणाला, अगं आई, बाबांची तब्येत बरी होईपर्यंत आपण हे दुकान बंद पडू द्यायचं नाही. सावित्रीने धीर एकवटला. ओंकार आणि गौरी दोघांनीही आईला दुकानाच्या कामात मदत करण्यास सुरुवात केली. हो आई, आपण सगळे मिळून बाबांचे स्वप्न नक्की पूर्ण करू. मग काही महिन्यांच्या उपचारानंतर शंकर अखेर पूर्णपणे बरा होऊन घरी परतला. त्याची चाल अजूनही थोडी संत होती, पण त्याचा आत्मविश्वास पूर्वी इतकाच भक्कम होता. दुकानासमोर पोहोचताच त्याने पाहिले की टपरीवर पूर्वीपेक्षाही जास्त ग्राहकांची गर्दी होती. ते दृश्य पाहून त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. सावित्री हसत म्हणाली, बघा ना, तुमची टपरी आता पूर्वीपेक्षाही जास्त छान चालते आहे. अगं सावित्री, तुम्ही सगळ्यांनी मिळून जे केलं त्यामुळे फक्त माझं दुकानच नाही तर माझ्या स्वप्नालाही नवसंजीवनी मिळाली. अहो बाबा, तुम्ही आता फक्त आराम करा. पुढची सगळी जबाबदारी आम्ही सांभाळू. काळाच्या ओघात शंकर आणि सावित्री यांनी केवळ स्वतःच्या कुटुंबालाच नव्हे तर गावातील अनेक गरजू लोकांनाही रोजगार उपलब्ध करून दिला. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते, कोणतेही मोठे यश एका छोट्या पावलापासूनच सुरू होते. प्रामाणिक मेहनत, जिद्द आणि कुटुंबाची साथ असेल तर कोणताही माणूस आपल्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत.